साहेब असे वक्तव्य केले की उत्तर भारतीयांना आणि हिंदी भाषिकांना वाचवण्यासाठी भाजपचे नाव. कोण बोललं? दे मला व्हिडिओ दाखव. हिंदी भाषेने हिंदूसाठी बोललेलो आहे मी. हा मग उत्तर भारतीयांनी हिंदी भाषिकांना वाचव. अरे तुम्ही लोकांनीच लिहिलेलं आहे ते. मी हिंदूंसाठी बोललेलो. बरोबर भाषण ऐक माझं. मी छोटं बोल. चांगली गोष्ट आहे ना. मग चुकीचं काय आहे? चुकीचं वाटतंय का? हिंदू का हिंदी? हां हिंदू. तर तुम्ही काय बातमी केली ती माझी चूक नाही. तिथे हिंदू बोललेलो आहे मी. हिंदूमध्ये मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी सगळे येतं. हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही हिंदूच बोलणार ना. मग बोल. चल पुढे अडकलास कशाला आहे? बाकीचे आहेत ना. सर असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि हिजाबदारी महिला ही आने वाले वक्त में जो है भारत की पंतप्रधान बनेगी. नहीं उसको लगता है उसके अब्बा का पाकिस्तान है और कुछ भी बोलेगा तो इधर चल जाएगा. इसलिए ये हिंदू राष्ट्र में सिर्फ जय श्री राम वाले ही यहाँ पंतप्रधान से लेके महापौर तक बैठते. इसलिए ऐसे सपने देखे हमारे हिंदू राष्ट्र में असदुद्दीन ओवैसी देखे नहीं. काल उद्धव ठाकरेंची सभा झाली ते असं म्हणतात की अस्सल भगवा संभाजीनगर महापालिकेवर नको. हां पण तो मामू कोण आहे? मग ज्या मामूला मांडीला घेऊन बसलेला आहे तो, त्याचं तर रक्त हिरवं आहे. तर मग अस्सल भगवा आणि उद्धव ठाकरेचा काय संबंध आहे सांग तुम्हाला. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आता भगव्याची गोष्ट करू नये. आपल्या मुला मौलवींची भाषा त्यांनी बोलायची. आता भगवाचा शब्द पण भगवा हा शब्द पण त्यांनी तोंडातून काढू नये. सर उद्धव ठाकरे कह रहे हैं कि जब वो उनकी ही थाली में का खाना जो है आज बीजेपी और शिंदे साहब खा रहे हैं क्योंकि उनके मुख्यमंत्री रहते हुए जो भी स्कीम्स निकले थे उसका सारा श्रेय ये सरकार ले रही है. उन्होंने कौन सा स्कीम निकाला? बांग्लादेशी और रोहिंग्या को बढ़ाने का? हमारे महाराष्ट्र में इस्लामीकरण करने का वो स्कीम उन लोग का था. उन्होंने तो बाकी कुछ किया ही नहीं. हिंदुओं को ख़त्म कोरोना के नाम पे हिंदुओं की जनसंख्या कम करने की बहुत बड़ी स्कीम उद्धव ठाकरे ने निकाली थी. वो चली नहीं. इसलिए उन्होंने स्कीम की बात नहीं करनी चाहिए. सर ओवैसीची जे आहे यापूर्वी सभा पार पडली. ओवैसीच्या 2 सभा पार पडणार आहेत संभाजीनगरमध्ये. मी काय करू? नारळ फोडू? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.